स्क्रीन शेअर करतो बघा मी. ठीक आहे. आता आपण पाहतोय त्याच्या अगोदर आपण जी रिव्हिजन घेतली होती त्या रिव्हिजनच्या हिशोबाने पहा. तिथे लिखती आहे, लिखत आणि लिखंती आहे. काय येईल इथे? काय येईल लिखतीच्या पुढे? काय येईल लिखतीच्या पुढे येईल उदाहरण सांगू का? वचन आहे ना सर. सह. सह. सह किंवा नाव येऊ शकते जसा संकेत, नाव येऊ शकते सर. संकेत, संकेत, राजेश, रमा. मला सह किंवा एखादं नाव. बालक, बालक, संकेत, राजेश, गणेश, दिनेश, माला, सीता, गीता, करुणा आहे की नाही? सगळी नावं पुढे का बरं? कारण की लिखती म्हणतो आपण. लिखती काय आहे? तृतीय पुरुष एकवचन पद आहे. ती लक्षात ठेवा तुम्ही. ती तह अंती या हिशोबाने. इथे तह दिसत आहे. इथे काही बालकौ, 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 राजेशौ, बालकौ, बालिके, बालिके, बालकौ आणि बालिके. इथे बालिका, बालिका नाही, बालिका संकेत ते बहुवचन संकेत येईल ना सर. बालिका, बालिके. अच्छा, बालिके. ठीक आहे. बालिका, बालिका. एक वचन मध्ये बालिका, द्विवचन मध्ये बालिके. बालिके. सर बालिके का नाही तसं ते तर बालिक कोण येऊ शकत का? नाही, बालिके नाही. त्रिवचन आहे ना. तो पुरुषवचनी नाम राहिला तर को येते वाटतं. हे लक्षात घ्या. आता तुम्ही हे जे आहे सगळं ठरलेलं ग्रामॅटिकल योग्य आहे. हे का होते ते का होत नाही असा तर तुम्ही सध्या स्वतःला प्रश्न करून कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. लिखांती दिसते तर मग काय होईल? बालकाः आणि बालिकाः. बालिका, बालकाः, बालिकाः, बालकाः. काना आणि विसर्ग. काना आणि विसर्ग लागतं. बालिका, बालिका. ठीक आहे मित्रांनो, लक्षात आला? ओके. लक्षात येते ना तुम्हाला? हो सर. सांगत आहे ते बरोबर आहे. तर स्त्रीलिंगाला अजिबात विसर्ग लागत नाही ना? स्त्रीला विसर्ग लागतो बहुवचनामध्ये फक्त. एकाच वचनामध्ये बहुवचनामध्ये लागतो. बहुवचनीमध्ये लागत नाही. फक्त बहुवचनात. पुरुषवाचक असल्यास एकवचन आणि बहुवचन दोन मध्ये विसर्ग लागतो. ठीक आहे. आणि तिथे मात्र कानाचा फरक होतो बहुवचनामध्ये पुरुषवचनासाठी. इथे बालक आणि इथे बालकाः. ठीक आहे. हे काना लागून विसर्ग लागतो. बघा पुढची स्लाइड बघा. आता सांगा इथे काय होईल? इथे सह चलती, सा चलती, चलतः, बालकः चलती, बालकाः चलती.
बालकः बालकः चलती बालकः बालिका बालकः इथे बालकः चलति औ औ हा सौ बालको बालक बालकौ सौ बालकौ 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 ते बालक ते बालका बालकः बालक काय हा कसे येत आहे बालकः ते बालक पठतः आणि ते पठन्ति त्या बालकाः पठन्ति ठीक आहे या पठन्ति तुम्हाला एक पठधातू आहे मित्रांनो आता तुमचा होमवर्क काय आहे ते बघा पठती धातू आहे हा सर बोला ठीक आहे पठधातूला तृतीय पुरुष मध्ये कसं चालते एकाच पेजवर घ्यायचं स पठती किंवा बालक पठती माला पठती गणेश पठती जे काही तुम्ही घ्याल ठीक आहे एकवचनात द्विवचनात खालती यायचं परत द्विवचन तो पठत ठीक आहे किंवा बालक पठत माले पठत गीते पठत या हिशोबाने ते करायचं बहुवचनामध्ये सेम तसंच ते पठंती बालका पठंती किंवा बालिका पठंती या हिशोबाने 3 वाक्य येईल कोशाची पठधातू मध्ये तृतीय पुरुषची आता पठधातू मध्ये प्रथम द्वितीय पुरुष बघा कसा आहे हा आलो आपण पठधातू द्वितीय पुरुष आणि तुम्हाला म्हटलं मी द्वितीय पुरुष मध्ये काय लागतात त्वं युवां युयं वम यूयम युवां यूयम पठसि वम युवां पठतः त्वं आणि यूयं पठसि युवां यूयं पठतः युयं पठत यूयं पठत पठत यूयम पठत पठत पठथ पठत ठीक आहे या पद्धतीचा आवाज पहिले घ्या तृतीय पुरुष स पठती ठीक आहे किंवा द्विवचनामध्ये तो घ्याल आणि द्विवचनामध्ये काय घ्या ते घ्या आणि ते क्रियापद अंतिप्रमाणे चालवा इथे त्वं पठसि युवां पठतः यूयं पठत हे तुम्हाला सगळे धातू काय करायचे लिहून घ्यायचे आहे तुम्ही जे बुक तयार केले ना संस्कृत विषयासाठी त्या बुकामध्ये प्रत्येकाला हे काय करायचं लिहून घ्यायचं आहे ठीक आहे नाही एका ठिकाणी लिहा म्हणजे तुमच्या काही जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जाईल फक्त पट धातू नाही तर सगळे धातू लिहायचे जेवढे मागे तुम्ही अभ्यास करून दिले हा आता बघा आला पट धातू पुरुषचा पट धातू आहे हा प्रथम पुरुषचा सर प्रथम पुरुष अहम आवाम वयम वयम अहम पठामि आवाम पठावः वयम पठामः अहम आवां पठामि अहं पठामि अहम पठामि ठीक आहे आहे वह वाम आवाम पठाव वाम पठा मी दोघे वाचत आहो वयम 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 पठाम पठामः अहम पठामि आवाम पठावः आणि वयं पठामः
पठा त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचे मित्रांनो, आता एक असाइनमेंट तयार करा आणि ते ग्रुपवर पाठवा. वैयक्तिक कोणी पाठवू नका, ग्रुपवर पाठवा. जेवढे धातू आपण पाहिलेत मागच्या असाइनमेंट मध्ये, तुम्ही जेवढे धातू मला लिहून दिले तेवढे धातू या 3-3च्या टेबलने तयार करून पाठवा. ठीक आहे. याला थोडा वेळ लागेल, 1-2 दिवस वेळ लागले तरी चालते, काही हरकत नाही. पण जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं लवकर पाठवा. ठीक आहे मित्रांनो, समजले असाइनमेंट? हो सर. त्यानंतर आपण किती सर? काय किती पाठवायचे नंबर त्याचा डबल सांगा. या पद्धतीने असाइनमेंट तयार करून पाठवायचे आहे म्हटलं. जेवढे धातू त्याच्या अगोदर जेवढे धातू लिहिलेत ना बुकात, जेवढे क्रियापद लिहिले ना बुकामध्ये, क्रीडती, पठती, हा हा. चलती, वगैरे सर्वच. प्रगती, ठीक आहे, सर्वच हे सगळे तुम्ही मला आता सेपरेट तुम्ही लिहिलंय तर ते सेपरेट आहे. मला आता एका ठिकाणी पाहिजे, एकाच पेजवर. त्याच्यामध्ये तृतीय पुरुष पाहिजे, त्याच्यामध्ये द्वितीय पुरुष पाहिजे आणि त्याच्यामध्येच प्रथम पुरुष पाहिजे. ठीक आहे. त्या प्रथम तृतीय असं करून पाठवा. ठीक आहे. तर माझं परत 10:30ला लेक्चर आहे सेकंड इयरला, म्हणून आपण थांबू आता. कुणाला नाही समजलंय? नाही सर. ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चरला भेटू. ओके. थँक्यू सर. कोरोना झाला.